कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल, मतदान पैशावर विकत घेणारी मंडळी इथं जन्माला आलेली आहेत. खूप वाईट वाटतं. मी नाथ मस्कोबाला दर्शन ही परिस्थिती उद्भवायचं कारण असं आहे की राजकारणाचा झालेला चोता आणि सामान्य माणसानं आपली भूमिका जबाबदारी कुठेतरी विसरलेलं दिसतोय. सामान्य माणसानं बारामतीमधल्या आमच्या संघमित्रा चौधरीला ज्या पद्धतीनं निवडून दिलं, कुणी निवडून दिलं साहेब माहिती आहे? अजितदादा दादा माणूस महाराष्ट्राचा, पण दादाच्या घरात पराभूत करायचं काम संघमित्रा चौधरीनं एका दलिताच्या पोरीनं, एका सामान्य कार्यकर्त्याच्या पोरीनं विजय तिथं मिळवून दिला. कुणी मतदान केलं? पथारीवाल्यांनी, हातगाडीवाल्यानं. कुणी मतदान केलं संघमित्राला? ज्याला झोपडी आहे, एका झोपडीमध्ये 10 माणसं राहतात 10 घरामध्ये. म्हणजे सामान्य माणूस जागृत पण आहे एका बाजूला असंही म्हणावं लागतं. पण जे काही पुढारी आहेत, जे काही पैशावरती मॅन मनी मसल, अगोदर म्हणायचे मॅन मनी मसलवरती निवडणुका जिंकतात, आता मॅन मनी मसल बरोबर आता खोटे दाखले काढलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरं शोकांतिका, कारण कोण विरोधात आहे, कोण सत्तेत आहे आणि कुणाची कुणाबरोबर येते आणि कोण कुठल्या पक्षात आहे हे सामान्य माणसाला कळेन असं झालंय, उमगेन असं झालंय. हे वास्तव आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये आम्ही ओबीसी बांधवांना एकत्रित करू, आमच्यातल्या शेतकरी गोरगरीब मराठा समाजाच्या तरुणांना आम्ही बरोबर घेऊ. कारण गावगाडा आमचं आहे, गावातल्या ग्रामदैवताची यात्रा आम्ही एकत्रित करतो, गावातल्या सुखदुःखामध्ये आम्ही एकत्रित सामील होतो. वाट लावली महाराष्ट्राची ती फक्त कारखानदारांनी आणि कारखानदारांच्या नेत्यांनी. नेहमी ज्यांना मंत्रिपदं हवी असतात, नेहमी ज्यांना अर्थमंत्रीपद हवं असतं, त्या लोकांनी महाराष्ट्राचा पूर्ण बट्ट्याबोळ केलेला आहे, पालापाचोळा केलेला आहे आणि सामान्य जनतेला मात्र जनतेची फरफट करत हे पुढे घेऊन चाललेले. काय आव्हान करा? मी आव्हान असं करेन, सर्वसामान्य माणसांनी आता विरोधकाची भूमिका निभावली पाहिजे, सर्वसामान्य माणसांनी. कारण विरोध